कलिंगडाच्या सरबताचा हा पहिला प्रकार आहे। उन्हाळ्यात भूक तशी कमी लागते, म्हणून हे सरबत तुम्ही खाऊ शकता आणि पिऊही शकता। अगदी एक ग्लासात पोट भरून जातं। बरं, याचीच एक एक्सपेरिमेंट म्हणून मी कॅन्डीही करून बघितली, ती सुद्धा खायला खूप छान लागते। कलिंगड हे फळ पाण्याने भरपूर असते, त्यामुळे शरीरातील कमतरता भरून काढण्यास मदत करते। यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असतात। तर करायचे काय? सगळ्यात आधी घ्यायचंय अर्ध कलिंगड, मग घ्यायचंय उकळलेलं गार दूध। ज्यांना दूध नसेल घालायचं त्यांनी स्किप करा, कारण दुधामुळे कुणाला जुलाब होतात किंवा अंगावर रॅशेस होऊ शकतात। ज्यांना काही प्रॉब्लेम होत नाही त्यांनीच फक्त घाला। त्यानंतर घेतला आहे बारीक मोती साबुदाणा, जो मी स्वच्छ धुवून 15 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवलेला आहे। 1 चमचा सब्जा पाण्यात 15 मिनिटं आधी भिजत ठेवलेला होता। प्रमाण मी सगळं देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। इथे मी एक छोटी वाटी वर्मसेली घेतलेली आहे। याचे प्रमाण थोडे वाढवा, कारण माझ्याकडून कमी पडलेले आहेत। खायला या खूप छान लागतात। सब्जा, साबुदाणा आणि शेवयांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। यानंतर मी साखरेच्या ऐवजी खडीसाखर घेते, कारण खडीसाखर पोटाला थंडावा देते। तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर साखर घाला। आता रोज सिरप घेतलंय। सगळ्यात आधी एक पॅन घ्यायचं, त्यामध्ये पाणी ऍड करून वर्मसेली किंवा पांढऱ्या शेवया आणि भिजवलेला साबुदाणा घातला आणि हे छान 10 मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्यायचं आहे। आता एका प्लेटमध्ये कलरसाठी कलिंगड कापून घेतलेला आहे, पण त्यातल्या बिया या सगळ्या काढलेल्या आहेत। सरबत पिताना घरभर उगीच बिया थुकत फिरायचं नाही म्हणून। पण त्याआधी सर्वप्रथम खडी साखर मी मिक्सरमधून दळून घेतली आहे, म्हणजे व्यवस्थित साखर आधी दळली जाते। आता साखरेच्या मिश्रणामध्ये कलिंगडाच्या फोडी घालायच्या आणि थोडं रोज सिरप किंवा रूह अफजा घालायचं आणि गरकन पेस्ट करून घ्यायची। टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता। आता एका बाउलमध्ये कलिंगडाची पेस्ट ओतून किंवा ज्यूस ओतून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून भांडं विसळून तेही पाणी त्यात घालायचं। साबुदाणा आता छान ट्रान्सपरंट झालाय, शेवही शिजलेली आहे, बघू शकता। आता गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये हे सगळं मिश्रण ओतून छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि निथळत ठेवायची चाळण, व्हिडिओमध्ये बघू शकता। कलिंगडाच्या ज्यूसमध्ये उकळलेल्या शेवया आणि साबुदाणा घालायचा, मग सब्जा ऍड करून मिक्स मिक्स मिक्स। यामध्ये मी थोडा रोज सिरप ऍड केलेला आहे फ्लेवर आणि कलरसाठी। आता घालायचं गार दूध, यामुळे छान गुलाबी कलर येतो। थोडं घातलं किंवा नाही घातलं तरी चालेल, दुधाऐवजी पाणी ऍड करा। मी थोडं पाणी ऍड केलंय, कलर बघू शकता। कलरसाठी तसंही आपण कलिंगड वाटून घातलंय आणि रोज सिरप सुद्धा ऍड केलेला आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये घालायचे कलिंगडाचे लहान तुकडे, अर्थात बिया काढून घेतलेल्या आहेत, आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या थंड होण्यासाठी। आणि सरबत सर्व करताना ग्लासात ओतायचं आणि मी सजावटीसाठी इथे एक टूथपिक घेतलंय, त्यामध्ये चेरी घालायची आणि मग कलिंगडाचे तुकडे घालायचे, बघू शकता, आणि ठेवून द्यायची ग्लासावर। भारी वाटते ना? सरबताचे हेच मिश्रण मी आईस्क्रीम मोल्डमध्ये घातले आणि झाकण लावून आईस्क्रीमच्या स्टिक लावून घेतल्या आणि रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवले। तयार झाली आपली सरबताची कॅन्डी, किंवा हवा तर बर्फाचा गोळा सुद्धा म्हणू शकता। फक्त हा बर्फाचा गोळा खाताना थोडं रोज सिरप घालून खा, म्हणजे खाताना फिक्क वाटणार नाही।